ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। माहूर तालुक्यातील हरडप येथून आपल्या मूळ गावी यवतमाळ येथे जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील तब्बल 53.5 ग्रॅम 5.5 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना माहूर बस स्थानकात घडली। ही घटना काल दिनांक 17 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजेच्या सुमारास घडली। मात्र बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने या चोरीचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे। याबाबत वंदना धम्मपाल, लिंबायत्रा इच्चोरा जी यवतमाळ यांनी माहूर पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादी महिला वाई बाजार माहूर बसने प्रवास करून माहूर येथून यवतमाळकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्या। बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता पर्सची चेन अर्धवट उघडी दिसून आली। संशय आल्याने पर्स उघडून पाहिली असता त्यामधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। चोरट्यांनी पर्समधील सोन्याचे गंठण अंदाजे 35 ग्रॅम किंमत सुमारे 1 लाख रुपये, मिनी मंगळसूत्र अंदाजे 16 ग्रॅम किंमत 62,000 रुपये, धम्मचक्र कानातले व नथ अंदाजे 5.5 ग्रॅम किंमत 10,000 रुपये, काळ्या मण्यांसह सोन्याची पोत अंदाजे 5 ग्रॅम किंमत 50,000 रुपये असे एकूण 53.5 ग्रॅम वजनाचे सुमारे 2,22,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनेमुळे बस स्थानकात प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। माहूर बसस्थानक परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे चोरट्यांचा माग काढणे पोलिसांसाठी कठीण ठरत असून सीसीटीव्ही तात्काळ कार्यान्वित करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे।